मुंबईतील गुन्ह्याच्या घटनेने सामान्य नागरिक भयभीत झाले असून जीव मुठीत धरून जगावं लागतंय। त्यातच आता दादरसारख्या मध्यवर्ती भागात एका वृद्धाने तरुणाची हत्या केल्याचं उघड झालं। यामुळे प्रचंड खळबळ माजली। धक्कादायक गोष्ट म्हणजे ज्याने हत्या केली तो त्या तरुणाचा पिताच होता असंही समोर आलं। या प्रकरणी दादर पोलिसांनी 80 वर्षाच्या आरोपीला अटक केली। विशेष म्हणजे आरोपीनेच या प्रकरणी पोलिसांकडे तक्रार केली होती। आरोपीनेच पोलीस स्टेशनमध्ये येऊन गुन्हा कबूल केल्याने पोलीसही चक्रावले, मात्र अखेर त्यांनी त्याला अटक केली। मिळालेल्या माहितीनुसार अनवर काळे असं मृत तरुणाचं नाव असून तो 35 वर्षांचा होता, तर युवराज काळे 82 असे वृद्ध आरोपीचं नाव आहे। युवराज काळे हे छत्रपती संभाजीनगर येथील लासूर रेल्वे स्थानकासमोर आपल्या कुटुंबासमवेत राहतात। त्यांचा मुलगा अनवर हा वारंवार मुंबईला पळून जायचा। गेल्या आठवड्यामध्ये देखील तो मुंबईला पळून आला होता। त्याचा शोध घेण्यासाठी युवराज काळे हे मुंबईत आले होते। रविवारी त्या दोघांची भेट झाली। त्यानंतर दुपारी 2:30च्या सुमारास पोर्तुगीज चर्च जवळील सॅल्वेशन शाळेजवळील पदपथावर दोघांमध्ये बाचाबाची झाली आणि रागाच्या भरात युवराज यांनी त्यांच्यासोबत आणलेला टाकून त्यांच्या मुलाच्या अनवरच्या पोटामध्ये डाव्या बाजूला खुपसला। गंभीर जखमी झालेला अनवर येथेच खाली कोसळला, मात्र त्याला तसंच जखमी अवस्थेत टाकून त्याचे वडील युवराज हे तेथून निघून गेले। त्यानंतर त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन स्वतःच्या गुन्ह्याची कबुली दिली। या घटनेबद्दल समजताच दादर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन जखमी अनवरला शिव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात नेले। रुग्णालयात अनवरवर शस्त्रक्रिया करण्यात आली, मात्र उपचार सुरू असताना सोमवारी त्याचा मृत्यू झाला। या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करतायत। पुण्याच्या पूर्व भागातील 1938 पासून ग्राहकांना गुणवत्ता व सेवेची हमी असलेले अग्रवाल स्वीट्स म्हणजे नुसती परंपरा नाही तर चोखंदळ खवय्यांसाठी मेजवानी आहे। स्वर्गीय मुन्नालाल अग्रवाल यांच्या प्रदीर्घ वारसा सांभाळत अग्रवाल कुटुंबियांनी स्वीट्समध्ये ग्राहकांची गरज ओळखून अस्सल तुपातील पदार्थ आणि तत्पर सेवेचा वारसा जपत फूड क्षेत्रात नाव